काय तुम्ही पण रोज-रोजच्या नाश्त्याला कंटाळलाय आणि काहीतरी हवंय काहीतरी नवीन आणि चमचमीत खायला? ब्रेकफास्ट अगदी 5 मिनिटात रेडी होणारी ही रेसिपी, जी दिसायला सुंदर नाहीये, तर खायलाही खूपच चविष्ट आहे आणि अगदी 5 मिनिटात बनून रेडी होते. तर पाहूयात आपण काय-काय लागणार आहे. इथं मी अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. तिला रात्रभर भिजवा किंवा 2 तास आधी मी रात्रभर भिजवलेली आहे. तुम्ही 2 तास आधी गरम पाण्यात भिजवून ठेवलं तरी चालतंय. आणि ती आपण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊयात. त्याच्याबरोबरच थोडंसं आलं आणि 2 हिरव्या मिरच्या तोडून टाकूयात त्यामध्ये आणि त्याला बारीक फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे त्याचं. हे पहा मी पूर्ण फाईन पेस्ट करून घेतलेलं आहे. त्याला एका भांड्यात काढून घेऊयात आणि त्याच्यातच ॲड करूया आपण थोडंसं मीठ आणि सर्व काही मिक्स करूया आणि आपलं बॅटर रेडी आहे. आपलं बॅटर रेडी झालं. आता त्याला ठेवूयात साईडला. इथं मी घेतलेलं आहे फिलिंग रेडी करूयात आपण. इथं मी घेतलेला आहे अर्धा कप शिमला मिर्च बारीक कट करून घेतली आहे. अर्धा कप कॉर्न घेतलेले आहेत बॉईल करून आणि 1/4 कप इतका टमाटर घेतलेला आहे. त्यातच घालूया 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर, 1 छोटा चमचा ऑरिगॅनो, 1 छोटा चमचा चिली फ्लेक्स आणि 2 छोटे चमचे आपण घेऊयात पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो केचप घेतलं तरी चालेल. तर ह्या सर्व गोष्टींना आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपली फिलिंग ही रेडी आहे. सर्व गोष्टी छानपैकी मिक्स केल्या की आपण ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या वेळेला कांदाही घालू शकताय. हे पहा मी बारीक चिरलेला कांदाही घातलेला आहे त्यामध्ये, एक छोटा कांदा आणि सर्व गोष्टी मिक्स करूयात आणि आपली फिलिंग रेडी आहे. चला आपण ह्याच्यामध्ये आता बॅटरमध्ये आपण थोडंसं मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घेतलेली आहे. त्याला मिक्स करून घेऊयात आणि आपण फटाफट नाश्ता बनवायला घेऊयात. तुम्ही ही रेसिपी टिफिनलाही देऊ शकता. मुलांच्या टिफिनला खूप आवडीने खातील मुलं. हे खूपच आवडेल, त्यांचा आवडता पदार्थ आहे. तर सर्व आप्पे पॅनमध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे सगळ्या कॅव्हिटीजमध्ये आणि छानपैकी ग्रीस करून घ्यायचं आहे ब्रशच्या सहाय्यताने. आता ब्रशने आपण सर्वीकडे तेल लावून घेऊया सर्व कॅव्हिटीजमध्ये, कारण की मग आपण जे बॅटर घालू ते चिटकू नये किंवा जळू नये म्हणून आपण तेल सगळीकडे पसरून घेऊयात. आणि आता थोडं-थोडं बॅटर आपण इथं ह्याच्यामध्ये घालायचं. इथं हे काम थोडं फटाफट आपल्याला करायला लागणार आहे. कारण की एकदा बॅटर शिजायला लागलं की मग ते स्प्रेड होणार नाही, म्हणून आपण पटपट करायचं आहे. आता मी इथं स्लो करतीये तुम्हाला दाखवण्यासाठी. थोडं-थोडं बॅटर घालायचंय सगळ्या कॅव्हिटीमध्ये. आता मी सर्व कॅव्हिटीजमध्ये थोडं-थोडं बॅटर घालून घेतलेलं आहे. आणि आता आपण करायचंय स्प्रेड त्या बॅटरला. वाटीसारखा आकार द्यायचा आहे. चारी बाजूला त्याला पसरून घ्यायचं आहे. हे खूप फटाफट करावं लागतं, कारण की इथं काय होतं, एकदा बॅटर शिजायला लागलं की मग ते पसरत नाही, स्प्रेड करता येत नाही. म्हणून आपल्याला हे काम फटफट करून घ्यायचं आहे फटाफट. तर इथं बॅटरला चारी बाजूला पसरून घ्यायचं आहे. एक वाटीसारखा आकार द्यायचा आहे आपल्याला, कपसारखा. आणि हे पहा मी सर्व कॅव्हिटीजमध्ये व्यवस्थित बॅटर पसरून घेतलं. आता आपण जी फिलिंग रेडी केली होती, ती त्याच्यामध्ये घालायची आहे. सर्व कप्समध्ये आपल्याला ती फिलिंग आपण बनवलेली सर्वामध्ये ॲड करायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं टोमॅटो केचप घालू शकता, पण आपण ऑलरेडी ब फिलिंगमध्ये पिझ्झा सॉस घातलेला आहे, तर काहीही गरज नाहीये घालायची. आता सगळ्या कॅव्हिटीजमध्ये आपण फिलिंग भरून घेणार आहोत. एकदा की आपली फिलिंग सगळी भरून झाली की आपण ह्याच्यावरनं ॲड करणार आहोत चीज. आता इथे तुम्ही मोझरेला चीज घेऊ शकता किंवा कुठलंही तुमच्या आवडीचं चीज घेऊ शकता, पिझ्झा चीज. आपण हे सर्व कुठलेही चीज वापरू शकतो आणि ह्याच्यावर मी चीज थोडं-थोडं किसून चीज घातलेलं आहे. आता जितकं चीज तुम्हाला आवडतं तितकं चीज तुम्ही घाला. ही रेसिपी खूपच स्वादिष्ट लागते आणि खूपच टेस्टी बनते. सॉरी इथं लाईट थोडीशी कमी झाली आहे, कारण की आमच्या इथली लाईटच गेली होती मी हे बनवताना आणि हे मी सकाळ-सकाळी बनवतीये हा व्हिडिओ मुलांच्या टिफिनसाठी. आणि ही रेसिपी मुलांना खूप आवडली आणि मुलांच्या फ्रेंड्सलाही खूप आवडली आणि मला हवं होतं की तुमच्याबरोबरही शेअर करू. खूपच टेस्टी बनते ही रेसिपी.
आणि ह्याला आता आपण 5 ते 10 मिनिटं ह्याला शिजवायचं आहे, जोपर्यंत की आपलं चीज मेल्ट होत नाही आणि आपण जे मूग डाळचं जे आपण कव्हर केलेलं आहे, कप्स केलेले आहेत, ते छानपैकी ब्राऊन होत नाहीत, कुक होत नाहीत, तोपर्यंत शिजवायचं आहे. आणि हे सर्व रेडी आहेत आता. तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून पाहताय मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. हे पहा आपले कप्स किती सुंदर छोटे छोटे कप्स आपले रेडी आहेत पिझ्झाचे, पिझ्झा बाईट्स. आणि अजिबात कळत नाही की हे मूग डाळपासून बनवलेलं आहे बॅटर म्हणून. त्याचे कप्स अगदी खायला सेम पिझ्झासारखे लागतात, खूपच टेस्टी लागतात, भन्नाट लागतात. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. मुलांना म्हणजे एकदम हेल्दी आहे, गिल्ट फ्री आहे. तुम्ही डाएटवर असाल, वेट लॉसवर असाल तरीही तुम्ही ही रेसिपी बनवून खाऊ शकता. खूपच हेल्दी आहे. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर दाबून आणि कमेंट करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर दाबून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे अशाच नवनवीन आणि खूपच टेस्टी हेल्दी रेसिपी घेऊन आम्ही पुन्हा भेटू.